राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो राजा सुपात्र। तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जय जय रघुवीर समर्थ, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः। आज कार्तिक कृष्ण नवमी, वार मंगळवार, आई साहेबांचा उपासनेचा कालावधी संपला आणि प्रवचनाची वेळ झाली। नेवाशाच्या मंदिरामध्ये समाज, असंख्य समाज जमलेला आहे। माऊली व्यासपीठावर बसलेली आहे। माऊलीनं अहंकाराचं चित्र अत्यंत मोठ्या सुलभतेनं श्रोत्यांच्या पुढे ठेवलेलं आहे। श्रोते दिवसेंदिवस आनंदित होत आहे। 6व्या अध्यायातलं अमृत प्राशन करण्याकरता ज्ञानोबाला डोळ्याने पाहणं, ज्ञानोबाची वाणी कानानं ऐकणं आणि शरीराला सार्थक करून घेणं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवरा नदीमध्ये स्नान करून आनंदित होणं, हा क्रम नेवासाच्या लोकांचा झाला। नेवासाचं भाग्य उदयाला आलं आणि ज्ञानामृत सगळ्यांच्या श्रवण इंद्रियाच्या द्वारानं चित्त मन बुद्धी याला तृप्त करू लागलं। माऊली शेवटच्या मध्यामध्ये काल सांगत होती की अहंकाराचा नाश झाला की माणसाला परमसुखाचा स्वाद घेता येतो। जसा एखाद्या आंब्याचा वास आला, हापूस आंब्याचा, की तो वास आल्याबरोबर प्रत्येकाला असं वाटतं की याचा स्वाद घ्यावा। तसा माऊलीच्या मुखातून निघालेल्या वाणीचा, कानावर पडलेल्या ब्रह्मरसाच्या योगानं आपणही आत्मरसाचा अनुभव घ्यावा, असं श्रोतृवर्गांमध्ये। बरं, श्रोतृवर्ग सगळ्या थरातला आहे, पण ज्ञानोबाच्या वाणीचा असा काही प्रभाव होता की सगळ्या थरातल्या लोकांना तो आनंद घेता येतो। नाहीतर परम ज्ञानाचा आनंद हा अधिकाराशिवाय प्राप्त होत नाही। पण माऊलीची कृपा अशी होती की सगळ्या श्रोत्यांवर परमानंदाचा वर्षाव माऊली करत होती। अर्जुना, साधकानं आपल्या मनात अहंकाराचा नाश केला की त्याला ब्रह्मस्वरूपात ठाव मिळणारच। कोणत्याही गोष्टीचा अहंकाराचा नाश झाला की मनुष्याला ब्रह्मस्वरूप प्राप्त होते। आता ब्रह्मस्वरूप अहंकार टाकल्यावर प्राप्त होतं, ही गोष्ट सोपी आहे, सरळ आहे। पण अहंकार टाकणं मात्र कठीण आहे। पुराणामध्ये आपण अनेक दृष्टांत पाहिले। त्या दृष्टांतामध्ये असं आढळून येतं की ज्ञानाच्या शिखराला पोहोचलेल्या लोकांना सुद्धा अहंकारानं पछाडलं आहे। म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा। हे ईश्वरा, या कर्तृत्वपणाचा अहंकार माझ्या साधकांना, माझ्या भक्तांना लागू देऊ नको, अशी
तीव्र प्रार्थना संतांनी केलेली आहे. आता त्याच्याकरता एक उदाहरण ठेवलंय माऊलीनं. अहंकार कसा आहे. रिकाम्या गाडग्यामध्ये आकाश समावलेलं असतं. एक गाडगं घेतलं आपण आणि ते रिकाम आहे, त्याच्यात पाणी नाही भरलं. आता त्या रिकाम्या गाडग्यामध्ये वरतून आकाश समावलंय. आकाश सामावण्याकरता आपल्याला काहीही क्रिया करावी लागत नाही. बाटली ठेवा. गाडग्याचं उदाहरण काय दिलंय तर गाडगं फुटलं की आकाश कुठे जातं म्हणून गाडगं सांगितलंय. फोडून टाकलं की गाडग्यात अडकून असलेलं आकाश अनंतामध्ये मिसळून जातं. गाडगं फुटतं, आकाश सामावलेल्या आकाशाला काहीच होत नाही. कारण त्या गाडग्याच्या आकारामध्ये ते आहे. गाडग्याचा आकार फुटला की ते विश्वामध्ये सामावून जातं. तसं आपल्याला कर्तृत्वाचा, ज्ञानाचा, अज्ञानाचा अहंकार निर्माण होतो. आणि हा अहंकार आपण सोडून दिला की आपण ब्रह्मरूप होऊन जातो. म्हणून आकाश अनंतात मिसळून जातं. अनंत आकाशात मिसळून जाण्याकरता गाडग्याला सापडलेल्या आकाशाप्रमाणे कुठेही प्रवास करावा लागत नाही. ते गाडग्यातलं जे आकाश असतं त्याला काही असं जावं लागत नाही, प्रवास करावा लागत नाही. गाडगं फुटलं की ते मिसळ. तसं या पंचभौतिक देहामध्ये अहंकार सुटला की आपण ईश्वरामध्ये मिळालो. फक्त अहंकार सोडायचं काम आहे. एकदा अहंकार सुटला रे सुटला की ईश्वरामध्ये आपण मिळालो. आता त्याप्रमाणे आपल्याला देहाच्या अहंकाराचा संकल्प गाडगं फोडलं म्हणजे गाडग्यात अडकलेलं आकाश जसं सामावून जातं तसं आपण ईश्वरामध्ये मिळण्याकरता आडवा येणारा जो अहंकार आहे त्या आडव्या येणाऱ्या अहंकाराला आपण सोडलं म्हणजे आपण ईश्वरामध्ये मिळून गेलो. अर्जुना, अहंकाराची ओळख साधकाला मनामध्ये द्वैत निर्माण करते. परमात्मा सर्व भरलेला आहे, पण सर्व भरलेला परमात्मा हा सर्व ठिकाणी का दिसत नाही तर आपल्या शरीरामध्ये जो अहंकार भरलेला आहे त्या अहंकारामुळे आपल्याला सर्वव्याप्त ईश्वर हा दिसत. आता बघ अर्जुना, देह अहंकार एकदा नाहीसा झाला की कुठलं सुख आणि कुठलं दुःख, अहंकार गेला की सुख दुःख उरत नाही. सुख आणि दुःख, थंड आणि उष्ण हे मनाच्या भावनेनं निर्माण केलं द्वैत नाही का? आपण जे निर्माण केलेलं आहे सुख दुःख, थंडगार. आता बघा हा ऋतू आहे, यामध्ये थंडी राहणारच. आपल्या म्हणण्याप्रमाणे जाईल कशी ती. मग आपल्याला काय करावं लागतं? थंडी लागू नये म्हणून कान बांधून घ्यावे लागतं. ऊन लागू नये म्हणून काय करावे लागतात? कान बांधून घ्यावे लागतात. तसं अहंकार येऊ नये याकरता बाहेरची जी स्तुती निंदा ही आत जाऊ देऊ नये. कोणी आपली कितीही स्तुती केली तरी ती स्तुती आपण ऐकू नये. आणि कोणी कितीही निंदा केली
कधी ऐकू नये. कारण निंदा आणि स्तुती ही परिस्थितीवर निर्माण होते. लोकांना आपण अनुकूल वागलो की लोक चांगलं म्हणतात, आणि यदा कदाचित आपल्याला तसं वागता येत नसेल हे आपल्याला कळतं, पण लोक त्यांच्या स्वार्थाकरता निंदा करतात. मग स्तुती आणि निंदा या दोन्ही ज्या वेळेला समान होऊन जातात त्यावेळेला जीव ब्रह्मरूप होतो. जीव हा ब्रह्मरूप होतो. बरं, कोणत्याही सुखाचा काळ आणि दुःखाचा काळ याला एक रात्र उलटलेने की फरक पडून जातो. पहा, तुम्हाला तुमचा वाढदिवस, काल तुमचा वाढदिवस चांगला झाला म्हणजे तो पडला मागे. कुठलंही दुःख झालं की दुसऱ्या दिवशी कमी होऊन जातं, पहिल्या दिवशी तीव्र असतं ते. तसं सुख दुःख, थंड गरम, थंड्याच्या वेळेला गरम मिळाला चहा की तेवढा आनंद होऊन जातो. गरम आहे त्याच्यात थोडस गार मिळालं, हवा लागली, थंड पेय मिळालं, समाधान होऊन जातं. म्हणून सुख दुःख हे काळानुसार चाललेले आहे. थंड उष्ण हे ऋतुमानाप्रमाणे चाललेले आहे. पण त्यामध्ये जर आपण आपला अहंकार नष्ट करून टाकला तर याचे दुष्परिणाम होत नाही. काल तुम्हाला सांगितलं, मनुष्याला ध्यानाची सवय लागली की रोग निर्माण न होण्याचं काम येतं. थंडगार त्याला उपद्रव करत नाही. त्याच्या प्रकृतीमध्ये ध्यानाच्या योगानं, योगाच्या योगानं एक ऊर्जा निर्माण होते, एक शक्ती निर्माण होते, आणि त्या शक्तीच्या योगानं त्याला ते सहन करता येतं. अर्जुना, आकाशात समुद्राच्या पाण्यानं मेघ निर्माण होतात आणि ते मेघ पुन्हा पावसाच्या रूपानं समुद्रावर कोसळतात. त्या कोसळणाऱ्या पावसाच्या सरीच्या रूपानं पाणी पाण्याला येऊन भेटते. मेघात बनलेलं पाणी परत सरी येतात आणि सरीनं समुद्रात मिळून जातात. समुद्रातून निघालेलं खारट पाणी गोड होतं आणि पुन्हा समुद्राला जाऊन ते खारट होतं. नदीत पडलं, नाल्यात पडलं, वाहत वाहत जाऊन ते समुद्राला मिळतं आणि पुन्हा गोड खारट होतं. कारण काय? तो धर्म आहे. आता सर्वात्मक अंगगीत धूम राहतं, म्हणून समुद्राच्या पाण्यानं मेघ निर्माण होणं आणि मेघातून गळणाऱ्या पाण्यानं पर्जन्यातून पुन्हा समुद्रात कोसळणं हे शुभ अशुभ आहे का? कारण गोड पाण्याचा आणि खारट पाण्याचा सुखदुःखानं, शीत उष्णानं, अंधार प्रकाशानं नटलेल्या या विश्वाला योगारूढ सिद्ध पुरुषालाही दिसत असतं. पण सर्वांच्या अंतर्यामी मीच आहे हे जाणून त्यांचा भाव शुद्ध होतो. सिद्धारूढ पुरुष जे आहे त्यांना असं जाणवतं की सगळ्यांमध्ये हा परमात्मा भरलेला आहे. अंगुष्ठ प्रमाण आहे आणि असा भरलेला परमात्मा हाव भाव त्याला ज्ञान झालं की तो जितेंद्रिय होतो. या परमात्म्याचा हाव आणि भाव त्याला कळाला की परमात्मा कसा आहे, मग तो सिद्ध पुरुषाच्या बरोबरीचा ठरतो. आणि तो सिद्ध पुरुष परमात्म्याच्या बरीवाद गजानन महाराज, साईबाबा, सिद्धारूढ महाराज, स्वामी समर्थ हे व्याप्त परमेश्वराला पाहतात. आणि व्याप्त परमेश्वराला पाहून
ते परमेश्वर होऊन जातात. जसं कुंती सगळ्या संसारामधले संकट झेलले आणि धर्माचं राज्य आल्यावर भगवान गोपालकृष्णांच्या कृपाप्रसादानं विदुराच्या सहवासानं धृतराष्ट्र जेव्हा वनात जायला निघाला तेव्हा कुंती त्यांच्याबरोबर निघून गेली. कारण आता राज्याचे भोग भोगण्यापेक्षा मुलांची काळजी मिटली, त्यामुळे स्वतःच्या कल्याणाकरता कुंती योग मार्गाकडे निघून गेली. आपलं हित पाहिलं तिने. असं नाही केलं की मुलांचं साम्राज्य आलंय तर मी राजमाता म्हणून वैभव भोगू. कारण तिला कळालेलं होतं की भोग भोगले की भोगाच्या पुढे रोग आहे. म्हणून कुंतीला सर्वात्म विश्वामध्ये असलेला परमात्मा लवकर कळाला. त्याच्याकरता कुंती काय करत होती? देवा मला थोडं तरी दुःख असू दे. भगवंताने विचारलं का? तर म्हणजे दुःखात तुझं सतत स्मरण करतो, सुखामध्ये विसर पडतो. सर्वसाधारणतः माणसाला जेव्हा अडचणी निर्माण होत्या ना, त्या अडचणी दूर करण्याकरता भगवंताचं स्मरण करतो मनुष्य. आणि अडचण दूर झाली की ईश्वराच्या स्मरणामध्ये गॅप पडतो. जसं पोट दुखायला लागलं की राम 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 राम, आणि पोट कमी झालं की राम लांब. पण जेव्हा पोट दुखतं तेव्हा सारखं पदोपदी राम 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 राम. पाहता या विश्वामध्ये सगळ्या गोष्टीचा अतिरेक झाला होता. आता या प्रसंगानं सगळ्यांना तोंड बंद करायला लावून टाकलं. नियतीने बोला, पण तोंड झाकून बोला, उघड्या तोंडाने बोलू नका. आता लोक ऐकत नाही. संकट निर्माण, पण काय हरकत आहे झाकून घेतलं तर? त्यांनी सांगितलं ना की ज्यांना लस नको असेल त्यांनी फक्त मास्क वापरा. सोपी लस. बाहेर पडायचे मास्क लावा, अंतर ठेवा. आपण अति मिसळलो होतो सगळ्यांमध्ये. म्हणजे हे रहस्य जेव्हा आपल्या लक्षात येईल, कोणी केलं हे सगळं? तर नियतीने शिकवलं. नियती काय करते? तर माणसाला फुगलेला जो चलनवटा आहे त्याला समान आणून देते. जसं नद्या नाल्यांना पाणी तुडुंबलं भरलं की वाहून समुद्राकडे जातं, पण त्याच्याही पेक्षा जमीन शोषून घेते आणि पाणी जमिनीत जातं पुन्हा खोलामध्ये. म्हणून जिथे जिथे डबके असतात, आपण काय करतो, सगळे डबके भरून टाकतो आता, तर त्या डबक्यातलं पाणी जमिनीत जातं आणि पाताळामधलं पाणी पुन्हा मानवाला उपयोगाला येतं. पूर्वी आपण बघा खेड्यातून जेव्हा आपण शहराकडे यायचो ना, तर दोन्ही बाजूला असे गड्डे असायचे आणि पावसाचं पाणी त्याच्यात साचायचं आणि ते पाणी परत तिथे मुरायचं. आता आपण काय करतो, सगळं पाणी वाहून जाऊ देतो. पूर्वी ग्रामीण भागामध्ये आपल्या मोरीचं पाणी एका गड्ड्यात पडायचं आणि संध्याकाळी लोक तिथे. आता काय निघालं, शोष खड्डा. पूर्वीचाच आहे, फक्त सुधारणा झाली. खजानासाठी गावाच्या बाहेर या विज्ञान लोकांनी नदीत सोडून दिलं, नाल्यात सोडून दिलं, नद्या खराब करून टाकल्या. 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी नद्या खराब करायचंच काम झालं. म्हणून ते म्हणतात, अशा तऱ्हेनं वृत्ती एकरूप झाल्यामुळे
त्याला लहान मोठा भेद काहीही उरत नाही. ज्या संत महात्म्यांची वृत्ती मोठी होऊन जाते, संकुचित राहत नाही, त्यांना भेद उरत नाही आणि भेद न उरल्यामुळे ते योगारूढ होतात. पर्वतावर प्रचंड सोन्याचा ढीग जरी दिसला तरी त्यांना तो ढेकुळा समान वाटतो. तुकाराम महाराजांनी एक वचन लिहिलंय, सोने आणि रूपे मृत्तिके समान, त्याचे मनी देव जाण. त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल काही लालसा निर्माण नाही होत. एखादा दगड पृथ्वी मोलाचा वाटेल त्याला, ते रत्न म्हणेल लोक, पण तो त्याला ढेकाळच समजतो. त्याला काय करायचं? पृथ्वी मोलाच्या रत्नाला सुद्धा तो महत्व देत नाही. तसा मी सर्वांतर्यामी आहे अशी भावना ज्या सिद्धाला होऊन जाते त्याला शत्रू, मित्र, वैरी, वाईट, चांगलं हे काहीच उरत नाही. आणि उरत नाही म्हणून तो सिद्ध होतो. तुम्ही गजानन महाराजांचं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. पाटलाच्या पोरांनी उसाने मारलं, महाराजांनी त्या उसाचा रस पिळून त्यांना पाजून दिला. एकदाच उसाचा रस पाजला, अजून घराणं त्यांच्या सेवेत आहे. त्या उसाचा रसाचा अंश रक्तात गेला आणि सगळ्यांच्या रक्तात महाराजांचा प्रसाद आहे. परवा हे मंदिर उघडायच्या आधी आपल्या मंदिरात येणारे 2-4 भाविक शेगावला गेले. आता गेल्यानंतर ते मंदिर बंदच होतं. त्यांनी ते कळसाचं दर्शन केलं आणि आले परत. आपले भांडे घासायला जेव्हा त्या भगिनी आल्या ते म्हणे, दादा आम्ही शेगावला गेलो पण दर्शन नाही झालं. म्हटलं तुम्हाला दर्शन पाहिजे होतं तर तुम्ही काल गेले तेव्हा जर मला सांगितलं असतं तर तुम्हाला दर्शन घडून दिलं असतं. मी म्हणजे तुमचा वशिला आहे का? म्हटलं वशिला नाही. अशा काळात दर्शन कसं करावं असं शास्त्रानं सांगितलं आहे. ज्या तीर्थाला गेले समजा ते देऊळ बंद असेल तर त्या देवळाच्या दरवाजाजवळ जायचं, तिथल्या मातीला घासायचं, ती माती कपाळी लावायची. भूमिवंदन हे सुद्धा देवदर्शन आहे. म्हणजे तुम्ही जर विचारलं असतं तर तुम्हाला उपाय सांगितला असता. महाराजांची समाधी आणि मूर्ती तुमच्या लक्षात आहे ना? हो. मग दरवाजापाशी जायचं, डोळ्यापुढे ती समाधी आणि मूर्ती आणायची आणि तिथली माती कपाळाला. जेवढा तुम्हाला तो दर्शनाचा आनंद नाही तेवढाच तो मिळेल. कारण तुम्ही तिथे काय केला? भाव प्रगट. भाडं खर्च करून गेले पण येताना तुम्ही काय आणला? भाव. दर्शन झालं नाही. पण असा जर भाव आणला तुम्ही, आम्ही शेगावला जाऊन त्या भूमीला, पवित्र भूमीला पाय लावून आलो तर काय निर्माण होईल? भाव. आणि भाव तेथे देव. भाव तेथे देव. ईश्वराचं सूत्र असं मोठं असतं. असे पुष्कळ अनुभव येतात. बरेच लोक या रावणाच्या सन्निधात असतात पण त्यांचा जेव्हा दुष्चित काळ येतो ना तेव्हा ते याच्यापासून लांब होऊन जातात आणि विपरीत वागून नाश होतो. तर उलट आपण जितक्या दिवस देवाला येतो, आता पहा बरेच लहानपणी असणारे लोक येतात आणि आल्याबरोबर ते आनंदित होतो. आम्ही इथे येत होतो तेव्हा वाळू होती, इथूनच कॉलेजला जात होतो, पण आता किती आनंद वाटतो. अजून असं वाटतं की इथे रोज दर्शन करावं. म्हटलं मग सोपी गोष्ट आहे. तुम्ही राहता कुठे? म्हणे रत्नागिरीला. सकाळी उठलं की या मंदिराचा परिसर डोळ्यापुढे आणायचा. भाव तेथे देव. रोज तर काही येता येणार नाही आणि वाटत असेल तर वर्षातून रामनवमीला यायचा नियम ठेवा. सोपी गोष्ट आहे.
तुम्हाला भाव निर्माण करावा लागेल. तस्मात भावही कारणम. जगात काय कारण आहे? भाव कारण आहे. आता बघा, सैनिक हा युद्धात उभा राहतो. सगळ्यांनी सांगितलं की तो वीरगतीला प्राप्त होतो. आता एखाद्याने जर म्हटलं तर कशावरून वीरगतीला होतो, तर त्याचं काम संपलं. पण मी युद्धात गेलो म्हणजे मी वीरगतीला जाईल असा भाव म्हटला की तो वीरगतीला पोहोचला. पण मी कोणती गोष्ट अशी आहे, त्याचं आणखीन एक उदाहरण सांग. नातवाच्या हातामध्ये मुरबरे आहे, आजोबाच्या तोंडापर्यंत नेईपर्यंत मुरबरे खाली पडून जातात, पण आजोबा चावून दाखवतो त्याला. त्या बालकाला कळत नाही मुरबरे पडून गेले आहे, पण त्याचा भाव आहे. आजोबा दुसऱ्याला सांगताना तो किती प्रेमाने माझ्या तोंडात घालतो. प्रेम शब्द आला म्हणजे काय झालं, त्याच्या तोंडात गेले. आणि जर तुम्हाला कोणी खाऊ घालत असेल आणि त्याच्यात प्रेम नसेल तर ते गेले नाही. म्हणून देवाविषयी प्रेम आणि भाव या दोन गोष्टी केव्हा टिकतील? या मडक्यामध्ये. जेव्हा या मडक्यातला अहंकार रिकामा होईल तेव्हा या मडक्यामध्ये प्रेम आणि भाव टिकेल. जोपर्यंत या मडक्यामध्ये अहंकार भरलेला आहे तोपर्यंत. एकदा सातारला समर्थ रामदास स्वामी आपल्या सज्जनगडावर असताना सातारला शंकराचार्यांचा एक मठ आहे. त्या मठामध्ये दक्षिणेकडचे शंकराचार्य आले आणि त्यावेळेला समर्थ रामदास स्वामींचा प्रसिद्धीचा काळ एकदम जोरात होता. शंकराचार्यांनी पाहिलं की हा योगी योगाचं काम करतोय, पण याची परीक्षा पाहावी. म्हणून आपल्या एका शिष्याला पाठवलं समर्थांकडे सज्जनगडावर. ही चांदीची वाटी घ्या आणि चांदीची वाटी घेऊन सांगा समर्थांना की खाली शंकराचार्य आले, शंकराचार्यांनी या वाटीमध्ये ब्रह्म भरून पाठवा. कारण समर्थांनी ब्रह्मावर खूप विश्लेषण लिहिलं होतं. लिहिणं सोपं आहे, पण ब्रह्म कळणं मोठं कठीण आहे. शिष्य आले, समर्थांनी देवाची आराधना वगैरे केली, शिष्यांना जेवू घातलं, सांगितलं आज मुक्कामी राहा, उद्या जाताना मी याच्यात ब्रह्म भरून देईल. सकाळी सगळ्या शिष्यांनी समर्थांची आराधना पाहिली आणि जाताना सांगितलं की महाराज वाटीत ब्रह्म भरून द्या. म्हणजे खाली जा आणि शंकराचार्यांना सांगा याच्यातलं ब्रह्म आधी काढून घ्या, मग मी ब्रह्म भरून देईल. कारण ब्रह्म जगात उघड आहे, वाटी रिकामी नाही, त्यात ब्रह्म आहे. शंकराचार्यांनी समर्थांना दर्शनाला बोलवलं. कारण ब्रह्म नाही असं कुठे नाहीच, जिथे जाल तिथे ब्रह्म आहे. ब्रह्म फक्त जाणावं लागतं. माऊली याच्यावर लिहिते, जाणीवणे नेव भगवंती नाही, हरी उच्चारणी पायी मोक्ष सद. कारण जसं जसं तुम्ही हरीचं उच्चारण कराल तसं तसं तुमच्या नेत्राला तेज येईल आणि तुम्हाला ब्रह्म दिसायला लागेल. जसं डोळ्याची दृष्टी कमी झाली की त्याला आडवा आलेला काच काय करतो, जगातलं त्याला दाखवतो. दूरची दृष्टी कमी झाली की दूरचा काच, जवळची दृष्टी कमी झाली की जवळचा काच अक्षर दाखवून देतो. तसं गुरुने दिलेल्या अंजनानं माणसाला ब्रह्म कळतं. ते गुरु अंजने विण कळणार नाही. ते जे ब्रह्म आहे त्या गुरुच्या अंजनेशिवाय ते कळत नाही. म्हणून ब्रह्मम जानाति तो, जो ब्रह्म जाणतो आणि ब्रह्माचा अनुभव घेतो. म्हणून आपण आता जो ध्वज लावला त्याला नाव दिलंय ब्रह्मध्वज. लक्ष द्या, तो ध्वज कशाचा आहे? ब्रह्माचा आहे.
सगळीकडे ब्रह्म भरलेला आहे. काल मला कोणीतरी सांगितलं, आता माझं लक्ष होतं सकाळी येताना, म्हणजे दादा आपला ब्रह्मध्वज फिरला. असा आधी तो दक्षिणेकडे होता, आता पश्चिमेकडे झाला. मग आता उत्तरेकडे कधी जाईल म्हटलं, वारा सुटू दे. की गेला तो तिकडे. वारा सुटला की तो जाईल, वादळ सुटलं तर फिरत राहील. ब्रह्मच उभे आहे. पण तुम्ही येताना सकाळी बऱ्याच लोकांच्या लक्षात असतं, पूर्वीपासून सवय, म्हणून ते बरोबर ब्रह्मध्वजाजवळ जातात, तिथून नमस्कार करून येतात. काही लोकांना शब्द निघाला की मग आठवण येते, जाताना जातात. जेव्हा सवय लागेल तेव्हा आठवण करायची गरज पडणार नाही. अनुकूल वातावरण निर्माण होऊन जाईल आणि कर्म व्हायला सुरुवात. म्हणून सर्व अंतर्यामी असलेली भावना ही सिद्ध आहे. जसं सोन्याचं उदाहरण देत आहे. सोन्याचे निरनिराळे अलंकार आहे, पण सोनं मात्र एक आहे. त्यामुळं हे विश्वरूप महावस्त्र आहे. एकाच ब्रह्मतंतूनं विणलं गेलेलं आहे. आता दुसरं महत्व दिलं त्याला, वस्त्र. एकाच तंतूनं, वस्त्र एकाच तंतूनं विणलं जातं. पहिलं तर धागा धरला, चालला तो. यंत्रानं विणा, मागाने विणा, आधुनिक पद्धतीने विणा का जुन्या पद्धतीने विणा. कबीर महाराज म्हणतात, चादर जुनी रे जुनी. आपलं सुद्धा शरीर एका बिंदूपासून 9 महिन्यामध्ये तयार होतं आणि ते कर्मानुसार बाहेर येतं. पण त्या शरीरामध्ये सुद्धा ब्रह्म आहेच. त्याची जाणीव व्हायला वेळ लागते. मग जोपर्यंत जाणीव होत नाही तो रिकामा बसू नको, रिकामा अर्धघडी राहू नको. लटिका हा संसार वाया येर झालं. जसं डॉक्टरच्या वेटिंग जागेवर पेशंट बसलेले असतात. आपला नंबर येईपर्यंत त्याला असं वाटतं रोग बरा झाला पाहिजे, रोग बरा झाला पाहिजे. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरने तपासलं की तुमच्या औषधानं तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झालाय असं कळाल्याबरोबर आनंद होऊन जातो. तसं गुरुनं दिलेल्या नामस्मरणानं तुला आता अनुभव येतोय तुझ्या चेहऱ्यावर, असं जर कोणी सांगितलं तर लगेच ब्रह्माचा प्रकाश पडतो. अशा तीर्थराज नुसत्या दर्शनानं सुद्धा सामान्य माणसाची बुद्धी सद्बुद्धीचं रूप धारण करू लागते. काही काही वेळा आपण तीर्थावर गेल्यावर त्या तीर्थाचं रूप आपल्या मनामध्ये जर बसलं तर आपल्याला सद्बुद्धी होते. नाही आता आपले थोडे दिवस राहिले, आता रिकामा उद्योग नाही करायचा, जेवढं चांगलं करता येईल तेवढं करू बस. त्या दिवसापासून तो चांगल्या मार्गाला लागला की त्या तीर्थाच्या दर्शनानं त्याची बुद्धीचं परिवर्तन झालं. मग त्याच्याकरता वाल्मिकाचं उदाहरण आहे. नागदान झालं, जाय घरी विचारू नये तुझे भागीदार कोण आहे, तर म्हणजे कोणीच नाही. मग कळालं त्याला. मग वाल्मिकाने तपाला सुरुवात केली, बाकीच्यांना काही विचारच केला नाही. आणि खरोखर आहे, आपण जरी सगळ्यांची काळजी वाहतो, आपण चाललं गेलो तर कोणाचं राहतं का? त्याचं हसते पर हसते होत राहत. लोक म्हणतात बिना आई बापाचा बिचारा, त्याला त्याच्याकडे लक्ष द्या. पण हा कळी काल इतका वाईट आहे, असे आई बाप हल्ली की मुलांना मारून टाकताना मग मरतात. काय तुम्हाला अधिकार आहे त्यांना? पुढच्या जन्मी यांना हिंसक पशु बनावं लागतं जे मुलांची हत्या करतात. जशी मांजर आपलं पहिलं बाळ खाऊन टाकते. मांजर हिंसक आहे, वाघर हिंसक आहे, हिंसक प्राणी बनावं लागतं.
आपल्याकडे 3 प्राणी आहेत, कुत्रा, गाय, कावळा. पक्ष्यांमध्ये कावळा, पोपट आणि चिमणी. पोपट आणि चिमणी असे की त्यांना टाळी वाजवा उडून जातात. कावळ्याला खडाच मारावा लागतो आणि जाता जाता तुमचं तुपाचं भांडं घेऊन जाईल तो चोचेमध्ये धरून. चिमणी आणि पोपट उडून जाते. गाईला सांगा जा, ती रस्ता धरून येते. म्हशीला करा बरं, तिला दंडात मारावा लागतो, जाता जाता खेटून जाईल तर तुमचं झाड मोडून टाकेल. तिसरं बकरी, ती बकर बकर खाऊन तोंडात घास घेऊन जाईल, मार खाईल, पण तोंडात घास घेऊनच जाईल. पण त्यांचे गुणधर्म आहे, त्यांचे काय आहे, गुणधर्म आहे. हॉटेली मालकांना आता काय करावं लागलं बघा तुम्ही वातावरण. कारण जास्त गर्दी करायची नाही, तो लोक बाहेर उभे राहतात. एका टेबलावर 2च लोक बसवतात, एक इकडे आणि एक तिकडे. कारण विक्री तर झाली पाहिजे, लोकांना खायचंच आहे, मग त्यांना आता एवढ्या सोयी कराव्या लागल्या. मग आता एवढ्या वेळेत तेवढे लोक, मग ते रेट वाढवून दिला त्यांनी, बरोबर. त्यांना तर सगळं करावं लागेल ना. मग आता तुम्ही म्हणाल तुम्ही कुठे गेले होते हॉटेलमध्ये खायला, लगेच तुमच्या डोक्यात प्रश्न येईलच, बसला बसला काय तुम्ही सोपे नाही आहे. तर जाताना जे दिसतं ना त्याच्यावरून माहिती घ्यावी लागते आम्हाला की बा कसे लोक बसलेले. एवढा कठीण काळ आहे तरी त्यांचं, आता यांच्यामुळे त्यांचं पोट भरत आहे बिचाऱ्यांचं, त्यांचा माल विकला जातोय, चालू आहे. जग असंच असणार. सगळं जग एकदम सुधरत नाही. जो तो ज्याच्या त्याच्या भाग्याने. बरं, आम्ही तिथे हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांना विचारलं, खरे तुम्ही जेवत नाही? नाही, आम्ही इथे जेवत नाही, आमचा डबा लांब खातो, इथे नाही खाता आम्ही. म्हटलं चांगला टेबल आहे, नाही काय करतो त्या टेबलला, आम्ही ते कोपऱ्यात खाऊन घेतो आणि इकडे पाठ करतो तिकडे तोंड करतो. त्यांना विचारा तुम्ही, कारण ते महर्गतेच आहे आणि त्यांना माहिती आहे कसं तयार झालेलं आहे. म्हणजे संपर्क दोष आणि संबंध दोष त्या नौकराच्या लक्षात येतो, पण श्रीमंताच्या लक्षात येत नाही. म्हणून ते म्हणतात सद्बुद्धी धारण झाली पाहिजे. श्वासोश्वासानं धर्माचं धर्मपण राहतं आणि तीर्थराजाची कृपा झाली की सिद्धांना उत्पन्न करते. म्हणून स्वर्गाधिक सुख हे सामान्य माणसाकरता खेळ दाखवलाय. बा तुम्ही चांगले वागले की तुम्हाला स्वर्गात सुख मिळेल. हे काय आहे, जसं बालवाडीतल्या मुलाला आधी खाऊ वाटला जातो, कशा करता, त्याला रोज यायची सवय लागावी. 3 महिने झाली की खाऊ बांध, त्याचा डबा उघडायचा आणि खाऊ घालायचा. तसं परमार्थात येण्याकरता या सगळ्या काही गोष्टी अशा सांगाव्या लागतात. आज सकाळीच एका साधकानं विचारलं, किंवा काही लोक असं म्हणतात की तुम्ही एकच आराधना का करत नाही, या इतक्या आराधना का करतात. तर आपल्याकडे पंचमहाभूत आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर आपण यांच्याकडून रोज काही काही घेतो. वायू काय करतो, तर आपल्या शरीरामध्ये संचार करतो. पृथ्वी काय करते, तर आपल्याला स्थैर्य देते. जल काय देतं, तर आपल्या शरीरातल्या उष्णतेचं समानता राखतं. तेज काय करतं, तर आपल्याला आरोग्य देतं. म्हणजे वायू झाला. आकाश काय देतं, तर निराभ्र असलं की प्रसन्न वाटतं. पण ज्या दिवशी आकाशात आभ्र आणि हवा असते ना, त्या दिवशी थंडी अंगाला झोंबते. पण ज्या दिवशी आकाश स्वच्छ असतं त्या दिवशी गारवा असतो, पण आपल्याला गोड वाटतो. आजची थंडी कशी आहे, गुलाबी. म्हणजे गुलाबी थंडीला आकाश कसा असावा लागेल, निरभ्र.
तसं परमात्मा दिसण्याकरता तुमच्या मनामध्ये संशय नसावा की मी देवाची आराधना करतोय, देव मला दिसणारच, अशी ज्या वेळेला दृढ भावना होते, दृढ संकल्प होतो, तेव्हा ईश्वर समोर प्रगट होतो. आणि तो ईश्वर कार्यानुकार्य रूप भावनेनं आपल्याला अनुभवाला येतो. आता पहा, साधकाच्या आयुष्यामध्ये अष्टांग योग साधनेनं उजेड पडतो. म्हणजे जसं जसं अष्टांग योग साधना आपण करतो तसं तसं आपल्याला उजेड पडतो. त्याचं उदाहरण दिलं, सूर्य येण्यापूर्वी आधी प्रभा फाकते आणि सूर्य आला की अंधकार नष्ट होतो. तसं आपण अष्टांग योग केले की हळूहळू आपल्याला ईश्वराचा प्रकाश दिसतो आणि प्रकाश रूपानं ईश्वर कळतो. आनंदामध्ये मग आपण रमतो आणि सहवासात आनंदच आनंद वाटतो. आधी आनंद आनंद, तो हा परमानंद. म्हणून पहा, सकाळच्या वेळेस आता काही लोक फिरायला निघतात, फिरून आले की ते एकदम तरतरीत जातात, म्हणजे का एकदम फ्रेश झाला होता. आणि जर नाही फिरले तर त्या दिवशी जडत्व वाटतं. दिवसभर कसा मनुष्य जातो माणसाला, पैसा कमी मिळो जास्त मिळो याच्याकडे, कारण आज उत्साह असतो आणि उत्साहामुळे तो आनंद टिकतो. म्हणून आनंदाचे डोही आनंद. आता भगवंताचे गुणगान अशक्य. ज्ञानदेव, आता इथे गीतेचा विषय थांबला, आता ज्ञानदेवांचा विषय सुरू झाला. ज्ञानदेव म्हणाले, श्रोते हो, भगवंताने अर्जुनाला सिद्ध योगाची लोकोत्तर लक्षणं सांगितली आणि योगी हे सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे असं ध्वनित केलं. जगामध्ये योगी, जोगी आणि भोगी तीन लोक आहेत. संसारी माणसं कसे आहे? भोगी आहे. संत कसे आहे? जोगी आहे, कारण त्यांनी जोग घेतलाय. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे वसा घेतलाय. आणि सिद्ध, साईबाबा, गजानन महाराज हे सिद्ध. संत हे जोगी आणि आपण भोगी. योगी, जोगी आणि भोगी. आता गंमत पहा, जो भगवंत ज्ञानी लोकांचा मुकुटमणी, त्याच्या संकल्पनेनं विश्वाची उभारणी झाली आहे. ज्ञानी लोकांचा परमात्मा कसा आहे? मुकुटमणी आहे. पण त्या मुकुटमणीच्या योगानं या विश्वाची उभारणी झाली आहे. म्हणून त्याला वेदही त्याच्या यशाचं संपूर्ण वर्णन करतात. पण त्या ईश्वराचं वर्णन करताना वेद सुद्धा अपुरे पाहिले. नेती नेती म्हणतात की असं आहे, आणि पुराण इति इति म्हणतात. तर वेदांना सुद्धा भगवंताचं वर्णन करता आलं नाही. देवाच्या यशाचं वर्णन, ज्यांच्या अंगभूत तेजाचं प्रतिबिंब म्हणजे सूर्यचंद्राचा प्रकाश आहे, सूर्यचंद्राच्या प्रकाशाचं वर्णन काय करता येईल? काय करणार? आता विज्ञान योग सूर्याचा वेग सांगतात, चंद्राचा वेग सांगतात, अशा वेगाने पडतो. आता त्याला वेगाला मोजाला काय मीटर पट्टी लावून मोजला जाईल का? तो सूर्य उदय झाल्यानंतर किती वेळात प्रकाश कुठे पोहोचतो? समुद्राच्या पलीकडे आकाश दिसतं. मग समुद्र आकाशामध्ये आहे का समुद्रामध्ये आकाश आहे?
आपली गाडी चालते तर आकाश लांब 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 दिसत जातं, क्षितिज. म्हणून तेज प्रतिबिंब जीव मात्राला मिळणारी दृष्टी आहे. आपल्याला जे दिसतंय ते आपल्या तेज आहे म्हणून दिसत. जसं जसं आपल्यातलं तेज नष्ट होऊन जातं, पण सिद्ध लोकांचं तेज नष्ट होत नाही. जोगी लोकांचं तेज ज्ञानानं टिकतं. याला एक उदाहरण सांगतो. राम सुखजी महाराज नावाचे संत होऊन गेले. आपल्या या रावळामध्ये ते आले. त्यांनी याच व्यासपीठावर बसून प्रवचन केलं. तर त्यांना फक्त गणपतीचं मंदिर दिसत होतं. 90 वर्षाचं वय होतं, डोळ्याने दिसत नव्हतं. मी त्यांना हळूच म्हटलं, स्वामीजी या रामजी का भी मंदिर आहे. कारण स्वामीजी रामभक्त फार होते. त्यांचं इष्ट दैवत राम होतं. तो बोले भाई मैं तो अंधा हूं, मेरे को पकडो और ले चलो. आम्ही 2 लोकांनी त्यांना धरलं, मनोहर आणि मी. आम्ही हात धरून पायऱ्या चढवून आत नेलं. त्यांनी रामाला असं पाहिलं. आता ते तत्ववत्ते विद्वान होते. गीता दर्पण नावाचा ग्रंथ, रामायणावर चर्चा, भागवतावर चर्चा, सगळं ज्ञान होतं. त्यांनी मूर्ती इतक्या न्याहाळला. आम्ही त्यांना म्हटलं पुढे जा. थोडे पुढे सरकले आणि देवाकडे पाहून त्यांनी देवाला प्रार्थना केली, प्रभू मी 2 दिवस आलो, पण 2 दिवस दर्शन नाही घेतलं, मला क्षमा करा. आता त्यांनी मूर्तीमध्ये देव ब्रह्म पाहिलं म्हणून तर क्षमा मागितली ना, नाही तर ते ज्ञानी होते. आणि त्यांनी आपले कान धरले आणि 7 उठबशा काढल्या देवाच्या समोर, मूर्तीच्या समोर. म्हणजे तिथे देव आहे असा भाव प्रगट केला. आणि देवाच्या समोर आपण शिक्षा घेतली, कारण 2 दिवस मी दर्शन केलं नाही म्हणून. त्यांचा तो तीव्र भाव पाहून माझ्या मनाला एकदम हे आले आणि स्वामीजीचे पाय धरून घेतले. महाराज आम्ही पूजा करतो, पण इतका भाव नाही निर्माण होत. तर ते त्याच्यावर तर उत्तर दिलं नाही त्यांनी, पण मला दुसरा शब्द बोलले, महाराज तुम्ही ब्राह्मण आहे, तुम्ही माझे पाय कशाला धरले, मी जातीचा खत्री आहे. म्हटलं स्वामीजी आपण पूर्वाश्रमात खत्री होते, आता तर ब्रह्मज्ञानी आहे. म्हणे नाही, लक्षात ठेवा, तुम्ही प्रवचन करता हा मुद्दा लक्षात ठेवा. मातीत सुद्धा जाती आहे, तर जाती कधी मातीत मिळत नाही एवढा मुद्दा लक्षात ठेवा. ज्याने त्याने आपल्या मर्यादेप्रमाणेच वागावं हा सिद्धांत सांगितला. सगळं व्याप्त ब्रह्म त्यांना कळत होतं, पण व्यवहारामध्ये ते चुकले नाही. देव सगळा व्याप्त आहे, पण तो व्याप्त समजायचा आहे. व्याप्त आहे, मग व्याप्त जर परमात्मा आहे तर आपण चुकीचं काम करू शकत नाही. मग आणि तुम्हाला व्याप्त परमात्मा कळून चुकीचं काम करताय याचा अर्थ तो तुम्हाला कळलेला नाही. मांजर जेव्हा दूध पितं ना तेव्हा डोळे लावून घेते. तिला वाटतं आपल्याला कोणी पाहत नाही, पण तोपर्यंत ती घराची मालकी लाटणं फेकते आणि तिला मार खावा लागतो. पण वळताना आपल्या तोंडाचं दूध पडू नये म्हणून आपल्या जिभेने आपलं तोंड चाटत चाटत पडलं. आपल्या मांसाहारी असून तिला दूध अत्यंत प्रिय आहे. तसे कोणाला मांजर दिसो आकर्षण होऊन जातं.
उग्र असलं तर बोक्या ताबडतोब कळून जातो, आणि मऊ असली तर माऊ. म्हणून आपली गुटगुटीत मुलगी असेल तर सगळे लोक आवडीने म्हणतात माऊ. मुळात ती मऊ आहे. मांजर काय आहे? लवचिक आहे, मऊ आहे. म्हणून ते म्हणतात, गंमत पहा, जो भगवंत ज्ञानी लोकांचा मुकुटमणी आहे त्या भगवंताचा वेदाला सुद्धा ज्ञान होत नाही, तो असमर्थ ठरतो. ज्याच्या अंगभूत तेजाचं प्रतिबिंब म्हणजे चंद्र सूर्य आहे, ते चंद्र सूर्य आकाशामध्ये नेहमी असणारे आहेत. हा प्रसंग वर्णन करताना कल्पनेचा मेघ मनात निर्माण होता. बरोबर, ज्ञानदेवांनी या प्रसंगाचं वर्णन केलं आणि त्यांच्या मनामध्ये कल्पनेचा मेघ आला, म्हणजे ढग. ढगामध्ये काय भरलेलं आहे? पाणी. ज्या वेळा त्या ढगाला हवा लागते तेव्हा त्याचं पाणी पडायला लागतं. तसं ज्ञानदेवांच्या कल्पनेमध्ये तेजोमय नेत्र त्यांनी आपले बंद केले प्रवचन करता करता, आणि मनात झालेल्या कल्पना मेघाचा सुखद जलवर्षाव ज्ञानदेवांच्या तोंडून श्रोत्यांच्या कानात पडला. ते डोळे बंद केले आणि ज्ञानदेवांच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. डोळ्यातून आनंदाचं पाणी वाहत होतं, पण ज्ञानदेवांच्या मुखातून ते अमृत मात्र श्रोत्यांच्या कानात पडलं, आणि ते अमृतमय शब्द श्रोत्यांच्या कानात पडल्यावर श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले की माऊली काय बोलते आहे. पहा, 800 वर्ष झालेलं वाङ्मय आहे, आताही तुमच्या कानावर ते पडतंय, तर तुम्हाला आनंद होतोय. आम्ही काय ऐकतो आहोत? ज्ञानेश्वरी. वेळ पाहतो, सकाळच्या पेक्षा ज्ञानेश्वरीची वाट पाहत असतो तुम्ही, केव्हा सुरू होईल. कारण ते माऊलीचे शब्द आहे. लोपले ज्ञानजगी हित नेण्याची कोणी, अवतार पांडुरंगा नाम ठेविले ज्ञानी. आपल्याकरता पांडुरंगाने ज्ञानदेवांचा अवतार धारण केला, आणि जणू काय आपल्या मिटलेल्या डोळ्यापुढे त्या भगवंताच्या कृष्ण श्यामल मूर्तीचं आवाहन केलं, आणि ती मूर्ती ज्ञानदेवांनी मोठ्या आवाजाने बोलून दाखवली. ते देवाचं रूप डोळ्यासमोर आणलं, डोळे बंद, आणि ते शब्द रूपाने आपल्या कानात टाकलं. देवाचं खरंच संतांनी योग्यांची लक्षणं सांगितलेली निमित्त करून प्रभू आपण कोणाकोणाचं वर्णन केलेलं आहे, तर याच्यातून ज्ञानदेवांनी सख्य भक्तीचा उदय केला. सगळ्या लोकांना सख्य भक्ती सांगायला सुरुवात केली. सख्य भक्ती कशी, ती उद्याच्या विवरणामध्ये येईल. हरे राम राम राम.